अविश्वसनीय गोष्टींवर विश्वास ठेवण्यास लहान मुलांना किंवा अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला काहीच अडचण नसते. फक्त तुम्ही आणि मी आमच्या मोठ्या मेंदूने आणि लहान हृदयाने शंका घेतो, जास्त विचार करतो आणि विश्वास ठेवायला संकोच करतो. होय ना? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अविश्वसनीय गोष्टी सहसा आमच्या आसपास घडत नाहीत, पण आम्हाला पवित्र शास्त्रात मात्र वाचायला मिळतात. परंतु सर्वच मानव त्या असामान्य गोष्टींना स्वीकारीत नसतात. आमच्यामध्ये शंका असतात आणि आपण सहजपणे अशा असामान्य गोष्टींना नाकारण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, असामान्य गोष्टी करून देव त्याच्या लेकरांना सांभाळतो, संरक्षण देतो, त्यांच्या अडचणी दूर करीत असतो. फक्त आमचा देवावर विश्वास असावा. अलिशाने देवाच्या साह्याने केलेले चमत्कार असेच होते. आजच्या अध्ययनात आपण याच विषयावर अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. जर आपल्याजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर अवश्य उघडा राजाचे दुसरे पुस्तक, दुसरा अध्याय. पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाची 1 ते 18 वचने आम्ही अभ्यासली आहेत. आजचं अध्ययन दुसऱ्या अध्यायाच्या 19व्या वचनापासून आम्ही पुढे करणार आहोत. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की एलियाला देवाकडे उचलून घेण्यात आले. एरिहो येथल्या संदेष्टांचे शिष्य जे काही घडत आहे ते सर्व पाहत होते आणि त्यांनी अलिशाला म्हटले की आम्ही जाऊन त्याचा शोध करतो. परंतु 17व्या अध्यायात आम्ही पाहिले की त्यांना तो सापडला नाही. ते परत आले तेव्हा अलिशा एरिहो येथे होता. तो म्हणाला की मी तुम्हाला सांगितले होते जाऊ नका, परंतु तुम्ही माझे म्हणणे ऐकले नाही. 19 ते 22 वचने पुढे सांगतात, त्या नगरचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे. हे आमच्या स्वामीस दिसतच आहे, पण इथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही. त्याने म्हटले, एक नवे पात्र मजकडे आणा व त्यात मीठ घाला. त्यांनी ते त्याचकडे आणले. मग तो पाण्याच्या झऱ्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करीतो. यापुढे याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही. अलिशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले. ते आजवर तसेच आहे. श्रोत्यानो, अलिशाने परमेश्वराच्या सामर्थ्यात ते कडू पाणी गोड केले. त्याने केलेला हा दुसरा चमत्कार होता. वचन आम्हाला सांगतं की आजवर ते पाणी रुचकर आणि मधुर आहे. या घटनेनंतर ज्या घटनेचे वर्णन आपल्याला सापडते त्या घटनेवर पुष्कळ टीका करण्यात आली आहे. पवित्र शास्त्रातल्या टीकांचा विषय असलेल्या काही घटनांपैकी ही एक घटना आहे. देवाच्या वचनाचे विरोधक या घटनेकडे मोठ्या आनंदाने बोट दाखवून ती गोष्ट किती क्रूर आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ते लहान मुलांच्या मृत्यूसाठी हे टीकाकार शोक करतात. श्रोत्यानो, या गोष्टींविषयी तपशीलवार माहिती मिळवण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी आपण आधी पाहूया. एलियाच्या आकाशरोहणानंतर अलिशा परतत असताना ही घटना घडली. तो तेथे पोहोचण्यापूर्वीच जे घडले त्याची बातमी पोहोचली होती. तो बेथेल येथे पोहोचताच लहान मुलांनी त्याची टर उडवली. त्यांना अलिशाने देवाच्या नावात शाप दिला आणि जंगलातून 2 अस्वली निघाल्या व त्यांनी त्या 42 मुलांना फाडून टाकले. या घटनेविषयी फक्त पवित्र शास्त्राचे टीकाकारच अडखळत नाहीत, तर प्रामाणिक विश्वासणारेही अडखळतात. धर्मनिंदक लोक म्हणतात, देव जो प्रीती आहे असे म्हणतात, त्याने या 42 लहान मुलांची निघृण हत्या केली, हे कसे काय?
देवाच्या प्रीतीचे दाखले देणाऱ्या पवित्र शास्त्रातल्या इतर उतारांना विरोध करणारी ही घटना आहे. हे कसे काय? श्रोत्यानो, आपली मानवी मने कमी जास्त प्रमाणात तटस्थ निपक्षपाती असतात. सर्वच बाबतीत आपण तटस्थ असतो. फक्त एका बाबतीत आपण तटस्थ राहू शकत नाही, ती गोष्ट म्हणजे देवाविरुद्ध बंड. माणसाच्या मनात देवाविषयी उपजत पूर्वग्रह आहेत आणि पवित्र शास्त्राविषयी तो शंकाकोर आहे. माणूस देवाला सोडले तर कोणावरही व कशावरही विश्वास ठेवेल. आपल्याला माझे म्हणणे पटत नसेल तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करा. रस्त्यावर बसलेल्या अर्धशिक्षित ज्योतिषावर व त्याच्या पोपटपंची करणाऱ्या पोपटावर लोक विश्वास ठेवतात. एखाद्याने हात चलाखीने काही तथाकथित चमत्कार केलेत तर लोक त्याच्यासमोर गर्दी करून त्याचे भक्त म्हणतात. एवढेच काय, एखाद्या जाहिरातदाराने आपल्या दूरदर्शनवरच्या जाहिरातीमध्ये डॉक्टरचा पोशाख केलेला माणूस उभा केला व त्याला टूथपेस्टविषयी वैज्ञानिकांच्या भाषेत बोलायला लावले तर त्यावरही आपण विश्वास ठेवतो. अशा प्रकारे आमच्या भावनांचा अयोग्य उपयोग करून साबण, टूथपेस्ट वगैरे वस्तूंच्या जाहिराती तयार केल्या जातात. त्या जाहिराती वैज्ञानिक भाषेचा वापर करून केलेल्या असल्यामुळे आपण लगेच प्रभावित होऊन त्या वस्तू खरेदी करायला बाजारात धावतो. कारण श्रोत्यानो, त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून चांगल्या असतात म्हणे. यातूनच माणसाचा स्वभाव प्रगट होतो. आता अलिशाने एलियाची जागा घेतली होती. पुष्कळ बाबतीत अलिशा एलियापेक्षा महान होता. ह्या गोष्टीमुळे अनेक लोकांना कदाचित धक्का बसेल, कारण त्यांच्या दृष्टिकोनातून एलिया सर्वात मोठ्या संदेष्टांपैकी एक होता व पृथ्वीवर छळाच्या दिवसात पुन्हा येणाऱ्या 2 साक्षीदारांपैकी तो एक असणार आहे. परंतु श्रोत्यांनो, एलिया व अलिशा यांनी केलेले चमत्कार जर आपण पाहिले तर असं दिसेल की अलिशाने एलियापेक्षा जास्त चमत्कार केलेत. एलियाची सेवा लोकांसाठी, मोठ्या समूहासाठी होती, परंतु अलिशा वैयक्तिकरित्या एकेका व्यक्तीची सेवा करणारा होता. त्याची सेवा बेथेल या भागातली होती व ती एलियाच्या सेवेप्रमाणे नाट्यमय व रोमांचक नव्हती. एलियाच्या तुलनेत तो एक सौम्य माणूस होता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अलिशाच्या सेवेची नुकतीच सुरुवात झाली होती. तो एक तरुण माणूस होता. ही घटना घडण्याच्या थोडे आधी तो यार्देन पार करून आला होता. त्याने नुकतेच एलियाला अग्नीच्या रथात आरूढ होताना व स्वर्गारोहण करताना पाहिले होते. या घटनेची बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अलिशा जेव्हा बेथेल येथे परतला तेव्हा तिथल्या लोकांना ही गोष्ट आधीच माहीत होती. बेथेल या शब्दाचा अर्थ आहे देवाचे घर. त्याचा पहिला उल्लेख अब्रामाने केला होता आणि दुसरा याकोबाने. परंतु हे गाव नाव मोठे आणि लक्षण खोटे ही म्हण सिद्ध करीत होते. श्रोत्यांनो, तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा इस्रायल देशाचे विभाजन झाले तेव्हा याराबामाने लोकांना यरुशलेमेत जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी बेथेल या गावी सोन्याची मूर्ती बसवली होती. तेथे खोट्या संदेष्टांची एक शाळाही होती. अर्थातच ही शाळा यहुदातील संदेष्टांच्या शाळेचे अनुकरण करणारी होती. या वातावरणात बेथेलच्या मुलांना शिक्षण दिल्या जात होते. ती मुले देवहीन होती. त्यांना कसलेही प्रशिक्षण नव्हते. मला वाटतं श्रोत्यांनो की बेथेलमधली मुले अत्यंत बेशिस्त, देवाचे भय नसलेली, द्वाड आणि दुष्ट असावीत. आता याच गावाच्या मार्गावर अलिशा होता. 23वे वचन आम्हाला पुढे सांगतं, 2 अध्याय आणि 23वे वचन. तो तेथून वरती बेथेलकडे चालला. तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या, चालता हो. लहान मुले शहराच्या बाहेर आलीत. ह्या ठिकाणी मी जे भाषांतर वापरत आहे त्यामध्ये पोरे हा शब्द आलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक वाचणाऱ्याला असं वाटतं की ही अगदी लहान मुले, गोजीरवाणी मुले होती. सर्वानुमते ही मुले खूप चांगली होती. परंतु श्रोत्यांनो, 2 राजे या पुस्तकातला हा भाग आपण जेव्हा वाचतो तेव्हा आम्हा सर्वांचेच हृदय हेलावते. खरोखर जर ही मुले बालवाडीतील 1ली किंवा 2री, 3रीतली असती तर मला वाटतं की अलिशाचा शाप फार क्रूर होता आणि जे घडले ते शास्त्राच्या शिकवणी विरुद्ध होते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला होता की बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. पवित्र शास्त्र वाचताना देवाने लहान लेकरांची किती हळुवारपणे काळजी घेतली ते आम्हाला दिसून येते.
कादेश बर्निया या प्रदेशात जाण्यासाठी इस्रायली लोकांनी नकार दिला होता ते तुम्हाला आठवतच असेल. ते म्हणाले, तरवारीने आमचा निपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हाला ह्या देशात का नेत आहे? आमच्या बायका मुलांची लूट होईल, आम्ही मिसर देशात परत जावे, हेच बरे नव्हे काय? त्यांना वाटले की त्यांच्या लेकरांवर संकट येईल, परंतु परमेश्वराने त्यांना आश्वासन दिले की मी त्यांचं रक्षण करीन आणि ते त्या देशामध्ये वस्ती करतील. इब्री भाषेमध्ये लहान मुलांसाठी नार किंवा नहार हा शब्द वापरण्यात येतो. हा शब्द 28 वर्षे वयाच्या इझाकसाठी, 39 वर्षाच्या योसेफासाठी व ज्यांनी लोटाच्या घरावर हल्ला केला त्या सदोमी लोकांसाठी वापरण्यात आला. पवित्र शास्त्रात तो इतर ठिकाणीही वापरण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ राजाचे पहिले पुस्तक 12वा अध्याय आणि 8व्या वचनात, जेव्हा रहाबामाने त्याच्या दरबारातल्या वृद्ध व शहाण्या माणसाचा सुज्ञ सल्ला सोडून त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांचा सल्ला स्वीकारला. तसेच राजाचे दुसरे पुस्तक 2रा अध्याय आणि 23व्या वचनात उल्लेखलेल्या लहान मुलांसाठी जो इब्री शब्द वापरण्यात आला तोच यावरील संदर्भात तरुणांसाठी वापरण्यात आला. हे तर स्पष्टच आहे श्रोत्यानो की रहाबामाने काही बालवाडीतल्या मुलांचा सल्ला घेतला नाही, त्याने तरुणांचा सल्ला घेतला. जेव्हा इशायाच्या मुलांपैकी एकाला राज्याभिषेक करण्यासाठी शमूएल त्याच्याकडे आला तेव्हा त्याची मुले तरुण होती. जेव्हा ती मुले त्याच्यासमोर बोलावण्यात आली तेव्हा शमूएलाने विचारले, ही सर्व तुझी मुले आहेत काय? या ठिकाणीही मुलांसाठी वापरलेला जो शब्द आहे तो इब्री शब्द आहे. या ठिकाणी मुलांसाठी वापरलेला इब्री शब्द एकच आहे. तो शब्द इशायाच्या तरुण मुलांसाठी वापरण्यात आला होता आणि त्यांच्यातला सर्वात लहान मुलगा दावीद त्या ठिकाणी नव्हता. जी उपद्व्यापी मुले अलिशाला चिडवित होती ती लहान मुले नव्हती, तर ती तरुण मुले होती. पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी या शब्दाचा वापर करण्यात आला आहे, परंतु तो तरुण मुले या अर्थाने करण्यात आला आहे. ज्या मुलांनी अलिशाची टर उडवली ती मुले तरुण होती. ही तरुण मुले खोट्या भविष्यवाद्यांची होती. अलिशाला चिडवणाऱ्या व टर उडवणाऱ्या मुलांची ती टोळी होती. ते म्हणाले, अरे टकल्या वर जा, अरे टकल्या वर जा. याचा अर्थ आहे श्रोत्यानो की एलियाप्रमाणे तूही वर जा असे ते अलिशाला सांगत होते. एलियाप्रमाणे तूही का उड्डाण करीत नाहीस असे ते त्याला थट्टेने विचारत होते आणि ते देवाची व देवाच्या वचनाची थट्टा करीत होते. देवबाप एक दिवस त्याच्या लोकांना या जगातून घेऊन जाईल या सत्याची ते टर उडवीत होते. पेत्र म्हणतो की शेवटच्या दिवसांमध्ये हीच वृत्ती पृथ्वीवर दिसून येईल. राजाचे दुसरे पुस्तक ह्यामध्ये ही जी घटना नोंदण्यात आलेली आहे, येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी टर उडविणाऱ्यांचे काय होईल हे परमेश्वर आम्हाला त्याद्वारे सांगतो. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 3 आणि 4 वचन सांगतं, प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण वाढ वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. अशाच प्रकारे धर्मनिंदक विश्वासणाऱ्यांची चेष्टा करतील. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव.
शेवटच्या दिवसात येशूच्या येण्याविषयी विश्वास करणाऱ्या लोकांची टर उडवणारे धर्मनिंदक उद्भवतील. ते म्हणतील, काय झाले? तुम्ही अजून येशूबरोबर वर घेतला गेला नाही काय? अजून तुम्ही वाटच पाहत आहात काय? मला वाटले की तुम्ही आम्हाला सोडून जाणार आहात. श्रोत्यांनो, अशा प्रकारे देवाची व येशूच्या पुन्हा येण्याची थट्टा उडवणारे लोक आजही आमच्यामध्ये उपस्थित आहेत. परंतु ते हे विसरतात की देवाचे वचन कधीही न बदलणारे, आकाश व पृथ्वी नाहीशी झाली तरी नष्ट न होणारे आहे. ते आपले कार्य पूर्ण केल्याशिवाय परत वरती परमेश्वराकडे जाणारच नाही. शिवाय येशूच्या येण्याचा दिवस केवळ प्रभू परमेश्वराला माहीत आहे. मार्क शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 32वे वचन सांगतं, आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त केव्हा येईल व अजून का आला नाही याची चर्चा करण्यापेक्षा व त्याविषयी थट्टा करण्यापेक्षा त्यासाठी स्वतःला तयार करणे जरुरीचे आहे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याचे येणे अचानक होणार आहे. त्याच्या येण्यासाठी जर आम्ही आत्मिकरित्या तयार नसलो तर त्याच्याबरोबर स्वर्गीय राज्यात जाण्याची सुवर्ण संधी आम्ही गमावून बसू. त्याच्या येण्यासाठी तयारी करण्याची पहिली पायरी आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे व त्याने आमच्या पापांसाठी परमेश्वराजवळ आपल्या पवित्र व निर्दोष रक्ताने खंडणी भरून दिली असा विश्वास बाळगणे. स्वतःच्या पापांची कबुली देऊन पश्चातापी अंतकरणाने प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करणे. त्याला आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ होऊ देणे. त्यानंतरची दुसरी पायरी ही आहे की एकदा ख्रिस्ताचा स्वीकार केल्यावर, ख्रिस्तामध्ये नवीन जन्माचा अनुभव घेतल्यानंतर पापाच्या खाणीकडे न वळणे व प्रतिदिवशी देवाच्या वचनावर मनन चिंतन करून देवाच्या गौरवासाठी शुद्ध व पवित्र जीवन जगणे होय. श्रोत्यानो, त्यासाठी देवाने आमची निर्मिती केली आहे. त्याने आम्हाला विशेष असे लोक बनवले आहे, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सद्गुण आम्ही प्रगट करावेत. यासाठी येशूच्या येण्याविषयी चर्चा करीत बसण्यापेक्षा त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे. 2 अध्यायाचे 24वे वचन सांगते, त्यांनी मागे वळून त्याचकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरास फाडून टाकले. श्रोत्यानो, ख्रिस्ताचे देवत्व नाकारणे हे एखाद्या उपदेशकासाठी भयंकर आहे. तसेच येशूने त्याच्या पृथ्वीवरच्या पहिल्या वास्तव्यात जे कार्य केले त्याला नाकारणे हेही भयंकर आहे. त्याच्या दुसऱ्या आगमनाला नाकारणे व त्याची थट्टा करणे हे सुद्धा घोर पातक आहे. त्याची शिक्षा भयंकर आहे. लक्षात घ्या की ती तरुण मुले अलिशाला अरे टकल्या म्हणाली. स्पष्टच आहे की अलिशाला टक्कल होते, परंतु त्यांनी त्याची एलियावरूनही चेष्टा केली. आजकाल देवाच्या वचनावरही बरीच टीका केल्या जाते. त्यासाठी देवाचे वचन नीट समजून घेणे आवश्यक आहे. असं म्हणतात श्रोत्यानो की अर्धवट ज्ञान धोकादायक असते. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मला खात्री आहे की आपण अवश्य देवाच्या पवित्र वचनाला जीवनामध्ये आदरपूर्वक स्थान द्याल आणि प्रथम स्थान देऊन देवाच्या वचनाचा अभ्यास कराल. आता आपण पुढची वचने वाचूया. 25वे वचन सांगतं की तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोम्रोनास माघारी गेला. 3ऱ्या अध्यायामध्ये अलिशाने केलेले चमत्कार हे आम्ही पाहणार आहोत. 3रा अध्याय 1 वचन सांगतं, यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी आहाबाचा पुत्र यहोराम शोम्रोनात राज्य करू लागला. त्याने 12 वर्षे राज्य केले. श्रोत्यानो, यहोराम हा आहाब व इस्बेल यांचा मुलगा व अहज्या राजाचा भाऊ होता, जो अपत्यहीन असा मरण पावला. 2 आणि 3 वचन पहा. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापा इतके केले नाही, कारण त्याच्या बापाने केलेल्या बाल मूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला. तरीची पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून करविली, त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडिले नाहीत. श्रोत्यानो, त्याने आहाबाप्रमाणे पाप केले नाही, परंतु यराबामाच्या पापांना तो चिकटून राहिला. अर्थात वासराची पूजा करण्याचे पाप त्याने चालू ठेवले. 4 आणि 5 वचने. मोवाबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता. तो इस्रायलाच्या राजास 1,00,000 कोकराची व 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. आहाब मेल्यावर मोवाबाचा राजा इस्रायलाच्या राजावर उलटला. मोवाब हा देश इस्रायलाच्या अधिपत्याखाली होता व तो इस्रायलाला खंडणी भरून देत असे.
जेव्हा अहाब मरण पावला तेव्हा मोवाबाने स्वतःचे स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपली खंडणी भरण्यास नकार दिला. म्हणून यहोरामाने आपले सैन्य गोळा केले व यहोशाफाटाशी सैन्य जमवून मोवाबाला कह्यात आणण्यासाठी सख्य जमवले. जेव्हा श्रोत्यानो त्यांच्या सैन्याला पाणी मिळेनासे झाले तेव्हा त्यांची केवळ मोहीमच अडकून पडली नाही, तर मोवाबांबरोबर युद्धात हारण्याची वेळ त्यांच्यावर आली. यहोशाफाट हा देवभिरू माणूस असल्यामुळे त्याने मार्गदर्शनासाठी देवाच्या माणसाला विचारले पाहिजे असे सुचवले. मला वाटतं श्रोत्यानो की इस्रायलाच्या देवहीन राजाशी सख्य करण्याआधी यहोशाफाटाने देवाचे मार्गदर्शन मागितले असते तर बरे झाले असते. अलिशाकडे जेव्हा त्यांनी देवाचे मार्गदर्शन मागितले तेव्हा त्याच्या प्रत्युत्तरातून त्याचा यहोरामाविषयीचा तिरस्कार आम्हाला आढळतो. 3 अध्याय 13 आणि 14 वचने पहा. अलिशा इस्रायलाच्या राजास म्हणाला, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या आपल्या आईच्या संदेष्टांकडे जा. इस्रायलाचा राजा त्यास म्हणाला, नाही नाही, ह्या 3 राज्यांना मोवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यास एकवट केले आहे. अलिशा म्हणाला, ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ, येथे असलेला यहुदाचा राजा यहोशाफाट याला मी मान देत नसतो तर मी तुझकडे ढुंकूनही पाहिले नसते. श्रोत्यानो, याही ठिकाणी परमेश्वर दुष्टांनाही त्याच्याकडे वळण्याची पुरेपूर संधी देतो हे सिद्ध होते. या ठिकाणी आम्ही पाहतो की यहोराम हा इस्रायलचा राजा जे यहोवाच्या दृष्टीने जे वाईट होते ते करीत असे. वासराच्या मूर्तीची पूजा त्याने चालूच ठेवली. परंतु जेव्हा त्याने मोवाबाविरुद्ध यहोशाफाटाची मदत मागितली तेव्हा यहोशाफाटाखातर देवाने त्याची मदत केली. आपणाला अब्राम व लोटाची गोष्ट आठवत असेल. जेव्हा अब्रामाने लोटामुळे सदोम व गमोरा ह्यासाठी मध्यस्थी केली तेव्हा त्याची विनंती ऐकण्यात आली. परंतु सदोममध्ये देवाचा माणूस असतानाही तेथील लोकांनी दुष्टपणा व अनैतिक आचरण सोडले नाही. शेवटी त्या दोन्ही शहरांचा परमेश्वराने नाश केला. कोणाचाही नाश होऊ नये अशी देवाची नेहमीच इच्छा असते. त्याचं वचन आम्हाला योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 16व्या वचनात सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील तो नाश होणार नाही परंतु आनंद जीवन प्राप्त करेल. श्रोत्यानो, अलिशा यहोरामाला म्हणाला, यहुदाचा राजा यहोशाफाट याचा मी मान करीत नसतो तर मी तुझ्याकडे दृष्टी लावली नसते, तुला पाहिले सुद्धा नसते. व अलिशाने देवाची वाणी विदित केली की देव त्यांना विजय देईल, त्यांना भरपूर पाणी मिळेल व ते मोवाबाला पूर्णपणे ताब्यात घेतील. परमेश्वर हे किती विलक्षणरित्या पूर्ण करीत आहे ते पहा. 16वं वचन सांगतं, तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खणा. जे पाणी येणार ते साठविण्यासाठी खळगे करण्यास त्याने सांगितले. 20वं वचन, सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला. स्वतःच्या देशाचे इस्रायलाविरुद्ध संरक्षण करण्याकरिता सज्ज झालेले मोवाबी सैन्य आपल्या दिशेने कूच करणाऱ्या शत्रू पक्षाच्या सैन्याकडे लक्ष ठेवून होते. 22 आणि 23 वचने, दुसऱ्या दिवशी ते पहाटे सुटले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मोवाबी लोकांस ते दुरून रक्तासारखे भासले. ते म्हणाले, ते रक्तच आहे, त्या राजाचा नाश झाला आहे, त्यांनी एकमेकास मारून टाकले आहे, या संशय नाही. तर मोवाब्यांनो, लूट कराव्यास चला. त्या रक्तासारख्या दिसणाऱ्या पाण्यामुळे मोवाबी लोकांचा गैरसमज झाला. या दोस्त राष्ट्रांमध्येच लढाया होऊन त्यांनी एकमेकांना ठार केले असा त्यांनी ग्रह केला. ते लढाई विसरून गेले व लूट गोळा करण्यासाठी प्रत्येकजण सरसावला. त्यामुळे श्रोत्यानो, इस्रायली लोकांचा विशेष फायदा झाला आणि आयत्यात चालून आलेल्या मोवाबी लोकांना सहजासहजी ते मारू शकले. 26 आणि 27 वचने पहा, पुढे काय सांगतात. युद्धात आपण अगदी जेर झालो असे मोवाबाच्या राजाने पाहिले तेव्हा त्याने 700 धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही. तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज यास नेऊन तटावर त्यास होम केला. यावरून इस्रायलांवर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले. श्रोत्यानो, नरबळी देण्याची प्रथा मोवाबी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. त्यांनी त्यांचा देव कमोश ह्याला तो नरबळी चढवला. मोवाबाच्या राजाला वाटले की आपल्या वारसदाराचा आपल्या मुलाचा बळी दिला तर कमोश प्रसन्न होऊन त्यांना विजय देईल, परंतु त्यांचा दारुण पराभव झाला.
कारण श्रोत्यानो, कमोश एक मूर्ती होता, तो जिवंत देव नव्हता. इस्रायलाच्या संकट समयी मदतीस धावणाऱ्या जिवंत देवाने त्यांना या युद्धात विजय दिला. या विजयातून इस्रायलाच्या सेनाधीश परमेश्वराचे सामर्थ्य आणि कृपा आम्हाला दिसून येते. श्रोत्यानो, हाच परमेश्वर आज आमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की आम्ही नेहमी त्याच्याशी संबंध जोडून ठेवावा. त्याच्या समोर आम्ही समर्पित असे जीवन जगावे. येशू ख्रिस्ताच्याद्वारे ह्या जिवंत परमेश्वराशी आपण संबंध जोडू शकता. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, फक्त देवाकडे ते सामर्थ्य आहे ज्याद्वारे तो कोणतीही असामान्य गोष्ट करीत असतो. अशा गोष्टींच्या द्वारे देव त्याच्या लेकरांना अडचणीतून काढतो. पण आपण कधी विचार केला काय की देवाने असे का करावे किंवा देव अशा गोष्टी कधी करतो? होय प्रियानो, आमचा आणि देवाचा चांगला संबंध असावा. आम्ही समर्पित जीवन जगणारे असावे. आम्ही देवाविषयीच्या कोणत्याही गोष्टी स्वीकारणारे असावे. आज आमचे जीवन कसे आहे? काय आपण यावर विचार करावा असे आपणास वाटते काय? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी, तू आम्हाला जाणणारा, तू आम्हाला ओळखणारा देव आहेस. आमचं हृदय तुला ठाऊक आहे. ज्या ज्या वेळेस आमचं हृदय कठीण होतं ते देखील तुला कळतं. आणि म्हणूनच प्रभूजी, तू आमच्या जीवनामध्ये अविश्वसनीय गोष्टी, असामान्य गोष्टी करतोस यासाठी की बापा आम्ही त्याच्याद्वारे तुझ्याकडं वळावं, तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवावा. होय प्रभूजी, आम्ही तुझे आभारी आहोत की इतकी काळजी घेणारा, आमच्यावरती प्रीती करणारा देव आम्हाला लाभलेला आहे. होय प्रभूजी, आज जे काय आम्ही शिकलेलो आहोत ते आमच्या अंतःकरणामध्ये ठसू दे आणि त्याप्रमाणे कृती करण्यास तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.